तर बाबा आढाव यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी आहेत। उद्धव ठाकरे बोलतायत थेट दाव्यात। माझ्या आठवणीप्रमाणे बाबा दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेले आहे। पहिल्या कधी आलो तो आता लक्षात नाही, पण आजची भेट ही आयुष्यभर लक्षात राहील। आणि आपल्याला तर मी प्रथम भेटतो, आपले आशीर्वाद घेण्याचं कित्येक दिवस मनात होतं। तसं मी विश्वमर्जींना बोललो पण होतो की मला यायचंय, बाबांचे आशीर्वाद घ्यायचे। आपलं बोलणं मी लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यात आपण सुरुवातीला जे बोललात की तुम्ही, आता हे तुमचे शब्द म्हणून मी वापरतो, म्हातारपण स्वीकारायला तयार नाही। आजही तुम्ही प्रेरणा देतात आम्हाला। माझं मत आहे प्रेरणा कधीच म्हातारी होऊ शकत नाही। मी येताना एक सरकारी ताफा गेला, त्याच्यात जयंतराव तुमचे पूर्वाश्रमीचे नेते होते। महत्वाचा मुद्दा काय की जिंकलेले सुद्धा इथे येत आहेत आणि आम्ही हरलेले सुद्धा इथे येतोय। थोडक्यामध्ये या निकालावरती ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा विश्वास आहे। जिंकले ते विचार करतात त्यांना धक्का, आपण जिंकलो कसा, आणि आम्ही हरलो, आम्हाला धक्का बसला, आम्ही हरलो कसा। याचं कारण स्पष्ट आहे की जे आता आमच्याकडनं आपण वधून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत। ठीक आहे, आताची सुरुवात आहे। या एवढ्याशा आंदोलनाने काय होणार असं जर कोणाला वाटत असेल तर वणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते, ती ठिणगी आज पडलेली आहे। पैशाचा अमाप वापर झाला हे आपल्याही कानावरती आलं। आमच्यापैकी काहींनी, म्हणजे सगळ्यांनी तो व्हिडिओ तर बघितलाच विनोद तावडेंचा, योजनांचा भरपूर पडणारा पाऊस पाहिला। थोडक्यात काय केलं या सरकारने, योजनांचा अनेस्थेशिया देऊन आपलं सत्तेचं ऑपरेशन पूर्ण केलं। महत्वाचा मुद्दा हा असा एक नाही, एक अनेक मुद्दे आहेत, त्यातला ईव्हीएम हा एक महत्वाचा मुद्दा आहेच। आणि म्हणून मी मगाचा जो उल्लेख केला की जिंकलेले सुद्धा हरल्यासारखे येतात आणि हरलेले सुद्धा जिंकल्यासारखे इथे येत आहेत, ह्याला एक कारण नक्कीच ईव्हीएम आहे। एक साधा प्रश्न माझा असा आहे, जयंतराव आपण तो मुद्दा घ्यायला पाहिजे। आपण आरटीआयच्या माध्यमातून इतर कोणती माहिती मागवू शकतो, पण बाबा आज आपला जो तुम्ही आठवण करून दिली, अगदी सुरुवातीला एक दोन वेळा मी तसं मतदान केलं बॅलेट पेपरवरती। लोकशाहीमध्ये माझं मत कुठे जाते हे मला शेवटपर्यंत कळण्याचा अधिकार तुम्ही आज माझा काढून घेतलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।